अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। येत्या 25 जूनला आलेले आहेत अंगारक संकष्टी चतुर्थी। ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते। ज्येष्ठ महिन्यात ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे। जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि त्याच चतुर्थीला अंगारक संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं। संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते। या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते आणि व्रत केलं जातं। गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत आणि अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते। जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा करतो त्या व्यक्तीवर श्री गणेशाची सदैव कृपा राहते। श्री गणेशाच्या कृपेने त्याचे सर्व संकट हे दूर होतात। त्याच्या जीवनात मंगल गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात। बाप्पा त्याच्या आयुष्यामध्ये मंगल गोष्टी घडवून आणतात आणि प्रत्येक कामात कार्यात यश मिळवून देतात। गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते, त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाही असं म्हटलं जातं। अंगारकी संकष्टी चतुर्थी ही खूप महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे। हा उपाय आपल्याला इच्छापूर्तीसाठी दुर्वांचा करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी उपवास कोणी करावा व हा उपवास जो आहे तर तो कसा करावा। उपवास करत असताना या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीतर व्रत जे आहे तर ते अपूर्ण राहते। गणपती बाप्पांची अवकृपा जी आहे तर ती आपल्यावरती प्राप्त होते। तसेच या दिवशी पूजेचा मुहूर्त काय आहे, चंद्रोदय हा कधी होणार आहे, या चतुर्थीचं काय महत्त्व आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी उपवास हा कोणी करावा आणि कसा करावा। तर पहा, या दिवशी हे जे व्रत आहे तर ते अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचं आहे। विवाहित महिला, पुरुष, त्याचबरोबर जी लहान मुलं असतात, शिक्षण घेणारी मुलं असतात किंवा एखादी उच्च डिग्री धारण करणारी मुलं असतात तर ते सुद्धा दिवशी व्रत करत असतात। या दिवशी जर मुलांनी व्रत केलं तर त्यांच्या शैक्षणिक गोष्टींमध्ये त्यांची प्रगती होत असते, त्यांचे दोष जे आहेत तर ते दूर होतात आणि मुलांच्या सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात। कारण गणपती बाप्पाने हे विद्याचे आणि ज्ञानाचे देवता मानले जाते, यामुळे या दिवशी मुलंसुद्धा उपवास जो आहे तर तो करत असतात। तसेच गर्भवती ज्या स्त्रिया असतात तर त्यांनी सुद्धा दिवशी व्रत जे आहे तर ते करायचं आहे। ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी जर या दिवशी व्रत केलं तर त्यांचं होणारं जे बाळ आहे तर त्या बाळावर गणपती बाप्पांची विशेष कृपा राहते। बाप्पांचा आशीर्वाद त्या बाळाला प्राप्त होत असतो। गणपती बाप्पांच्या कृपेने त्या बाळाची बुद्धी ही तल्लख तीक्ष्ण होत असते आणि ते बाळ जे आहे तर ती खूप गोंडस होतं असं म्हटलं जातं। म्हणून या दिवशी गर्भवती स्त्रियासुद्धा दिवशी व्रत करू शकता। म्हणजेच हे चतुर्थ व्रत जे आहे तर ते सर्व लोकांसाठी लागू होतं। सर्व लोक जे आहेत तर हे व्रत जे आहे तर ते करू शकता। त्याचबरोबर हा उपवास जो आहे तर तो कसा करायचा आहे। आता हा उपवास करताना यामध्ये आपल्याला काही पदार्थ जे आहेत तर ते पूर्णपणे वर्ज्य ठेवायचे आहेत। बघा, या दिवशी तुम्ही व्रत केलं किंवा नाही केलं तरीही तुम्हाला जमिनीमध्ये उगवणारे जे फळं असेल, भाज्या असेल तर त्याचं पूर्णपणे सेवन जे आहे तर ते तुम्हाला वर्ज्य ठेवायचं आहे। जमिनीमध्ये उगवणाऱ्या भाज्या जसे की कांदा, लसूण, मुळा, गाजर हे जे भाज्या आहेत तर ह्या तुम्हाला सेवन करायच्या नाही। तसेच या दिवशी आपल्याला फणसाचं सेवन करायचं नाही। व्रत आहे, व्रतामध्ये बघा बरेच जण बरेच प्रकारचे फळं खातात तर या फळांमध्ये तुम्हाला फणस जे आहे तर ते अजिबात सेवन करायचं नाही। फणस खाल्ल्याने जे आपले व्रत आहे तर ते मोडतं आणि व्रताचं कुठलंच फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही। या व्यतिरिक्त तुम्ही उपवासामध्ये साबुदाणा खाऊ शकतात, रताळी खाऊ शकतात, बटाटा खाऊ शकतात, सफरचंद खाऊ शकतात। यासारखे सात्विक आहार जो आहे तर तो तुम्ही या दिवशी घेऊ शकता। आता हे व्रत आपल्याला कसं करायचं आहे। हे व्रत तुम्हाला मंगळवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत करायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला हे व्रत चंद्रोदय झाल्यानंतर हे व्रत सोडायचं आहे। म्हणजे चंद्र निघाल्यानंतर चंद्राला ववाळायचं आहे
अर्घ द्यायचा आहे आणि यानंतर हे व्रत जे आहे तर ते तुम्हाला सोडायचं आहे। जर तुम्ही चंद्राची पूजा केली नाही आणि फक्त संपूर्ण दिवस फक्त व्रत केलं आणि संध्याकाळी ही पूजा न करताच हे व्रत जर तुम्ही सोडून दिलं तर ह्या व्रतात तुम्हाला कुठलंही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही। तर तुम्हाला या गोष्टीची विशेष काळजी जी आहे तर ती घ्यायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी चुकूनही गणपती बाप्पांना तुळशीपत्र जे आहे तर ते अर्पण करू नका। तर हा एक नियमसुद्धा तुम्हाला आवर्जून या दिवशी तुम्हाला पाळायचा आहे। तसेच मंगळवारी ही चतुर्थी आलेली आहे, तर या चतुर्थीचा जो प्रारंभ आहे तर तो मंगळवारी रात्री 25 जूनला पहाटे 1:23 प्रारंभ होणार आहेत, म्हणजे सुरू होणार आहेत आणि 25 जूनलाच रात्री 11:10 या चतुर्थीची समाप्ती जी आहे तर ती होणार आहे। आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे व्रत आपल्याला मंगळवारी जे आहे तर ते करायचं आहे। व्रत उपाय सेवा ज्या आहेत तर त्या देखील आपल्याला मंगळवारीच करायच्या आहे। यानंतर चंद्रोदयाचा जो वेळ आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चंद्राची पूजा करून हे व्रत जे आहे तर ते आपल्याला सोडायचं आहे, तरच या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळणार आहे। तर या दिवशी बघा अंगारकी संकट चतुर्थीचं व्रत करणाऱ्यांनी रात्री 10:27 नंतरच चंद्राला अर्घ द्यायचा आहे। अंगारकीच्या रात्री साधारण 10:30 नंतर चंद्रोदय जो आहे तर तो होत असतो आणि चंद्र अर्घाशिवाय संकट चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते पूर्ण होणार नाही, कारण चंद्रदेवाला श्री गणेशाचा आशीर्वाद हा मिळालेला आहे। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला शुभ मुहूर्तावरती जर काही उपाय करायचे असेल, काही सेवा तुम्हाला करायच्या असतील, तर या दिवशी जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो आहे 25 जूनला पहाटे ब्रह्ममुहूर्त 4:05 सुरू होणार ते 4:45 हा शुभ मुहूर्त जो आहे तर तो असणार आहे। ज्या व्यक्तींना दिवशी जर स्नान करायचं असेल ब्रह्ममुहूर्तावरती तर त्यांनी या वेळेमध्ये स्नान करा। हे स्नान केल्याने जे पुण्य आपल्याला मिळणार आहे, वाईट कर्म, वाईट पापांचा नाश होतो, वाईट संकट जे आहे तर ते दूर होतात। आपल्या हातून काही कळत नाकळत काही चुका झालेल्या असेल, आपण कुणाचं काही वाईट केलं असेल तर ते दूर करण्यासाठी या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायला खूप महत्त्व दिलं जातं, म्हणून तुम्ही या मुहूर्तावरती स्नान जे आहे तर ते तुम्ही करू शकता। त्याचबरोबर या दिवशी अभिजित मुहूर्त जो आहे तर तो सकाळी 11:56 सुरू होईल, तर दुपारी 12:52 असणार आहे। तसेच या दिवशी इच्छापूर्ती मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला एक प्रभावी उपायसुद्धा मी सांगणार आहेत। यासाठी तुम्हाला 21 दुर्वा लागणार आहेत। या दुर्वा घेताना तुम्हाला 3 दलांच्या घ्यायच्या आहेत, म्हणजे प्रत्येक दुर्वाला 3 दल असतात किंवा 5 दल असतात, तर 3 किंवा 5 दलांच्या 21 दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत। या दुर्वांची तुम्हाला जुडी बांधायची आहेत। जुडी बांधल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे, हळद आणि थोडंसं तूप टाकायचं आहे। या 2 वस्तू तुम्हाला मिक्स करायच्या आहेत आणि यानंतर ह्या दुर्वा ज्या आहेत तर त्या तुम्हाला हळदीमध्ये त्या तुपामध्ये तुम्हाला बुडवायच्या आहेत। पूर्ण बुडवण्याची गरज नाही, फक्त शेंडे थोडेसे तुम्हाला बुडवायचे आहेत आणि ह्या दुर्वा तुम्हाला बाप्पांना अर्पण करायच्या आहे। आता ह्या दुर्वा अर्पण करताना बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे नाहीत। दुर्वा जे आहे तर ते अमृत समान आहे आणि ह्या दुर्वा गणपती बाप्पाने ग्रहण केल्या होत्या, म्हणून दुर्वा ज्या आहेत तर त्या कधीही चरणी अर्पण करायचे नसतात। त्यांच्या हातात तुम्ही अर्पण करू शकता किंवा त्यांच्या डोक्यावर तुम्ही ह्या दुर्वा ज्या आहेत तर त्या या दिवशी अर्पण करायच्या आहेत। या दुर्वा तुम्ही अर्पण करताना तुमच्या इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत। असं म्हणतात की या दिवशी आपण जर अशा पद्धतीने दुर्वा बाप्पांना अर्पण केल्या तर आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा जी आहे तर ती बाप्पा पूर्ण करतात। त्याचबरोबर तुम्ही ह्या दुर्वा अर्पण केल्या की तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे आणि शेवटी तुम्हाला फलश्रुती जी आहे तर ती म्हणायची आहेत। फलश्रुती जी आहे तर ती इच्छित फळ प्राप्त करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते। यामुळे 3 वेळा अथर्वशीर्षम म्हणायचं आणि शेवटी एक तुम्हाला फलश्रुती जी आहे तर ती म्हणायची आहेत। तर अशा पद्धतीने हा 21 दुर्वांचा उपाय तुम्हाला करायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।